वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 विषय मराठी भाषा 1 आणि भाषे 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। 2013 ते 2025 च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, जशा प्रकारे डिफिकल्टी लेवल प्रश्नपत्रिकेची असते मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण अनालायसिस करून आपण पुन्हा काही मोस्ट इम्पॉर्टंट आणि परीक्षेत येणारे 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 29 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी आपण 28 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये मिळणार आहे। तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सुपर फास्ट 30 प्रश्न, परीक्षेत येणारे 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हे बघा, ओचे उच्चारण स्थान सांगा, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सोपा प्रश्न आहे, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, कंठोष्ठ आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे सर, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की ओची निर्मिती हा संयुक्त स्वर असून तो ओ प्लस आ प्लस उ प्लस उ यांच्या एकत्र येण्याने तयार होते। ओके, उच्चारस्थान अचे उच्चारणस्थान कंठ गळा आहे आणि उचे उच्चारस्थान ओष्ठ आहे, त्यामुळे या दोन्हीच्या संयोगातून बनणाऱ्या ओचा उच्चार करताना कंठ आणि ओठ या दोन्ही अवयवांचा वापर होतो, म्हणूनच याला कंठोष्ठ वर्ण असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की विपत्काल या शब्दाचा विग्रह कोणता। हे बघा मित्रांनो, सोपे प्रश्न आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि विपत प्लस काल म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की पुढीलपैकी सामान्य नाम कोणते। आता हे बघा मित्रांनो, सामान्य नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम किंवा विशेष नाम यामध्ये काय फरक असतो आपल्याला माहीत पाहिजे। या ठिकाणी प्रश्न आहे की सर सामान्य नाम म्हणजे कॉमन नॉन कोणता आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। याला जर आपण हिंदीमध्ये म्हटलो मित्रांनो तर व्यक्तिवाचक संज्ञा याला आपण हिंदीमध्ये म्हणू शकतो। 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, हिमालय या ठिकाणी एक मिनटं, शहर सामान्य नाव कोणते नाही, अशा प्रकारे प्रश्न आहे। निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न आहे, कारण हिमालय या ठिकाणी काय आहे तर विशेष नाम आहे। म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की ते पुस्तक अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता। तर हे बघा, ते पुस्तक म्हणजे दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक किंवा पुरुषवाचक। तर हे बघा, ते पुस्तक या ठिकाणी दिलेलं आहे आणि अंडरलाईन शब्द आहे ते म्हणजे दर्शक सर्वनाम असणार आहे। ऑप्शन 1 दिलेला आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की ते हे दर्शक सर्वनाम आहे। ओके, जवळची किंवा दूरची वस्तू व्यक्ती दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात। या वाक्यात दूर असलेले पुस्तक दाखवण्यासाठी ते या शब्दाचा वापर केला आहे। उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते अशा प्रकारचे जे शब्द असतात ते या ठिकाणी दिलेलं आहे की दर्शक सर्वनाम असतात। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, 5वा जे प्रश्न आहे, आता हे बघा, पिकलेले केळे मला आवडतात, अधोरेखित शब्दाचे व्याकरण सांगा। आता अधोरेखित शब्द म्हणजे काय तर पिकलेले केळे, तर पिकलेले केळे याचे व्याकरण काय तर गुणवाचक, गुणविशेषण। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल,
ओके, पर्याय जे 3 दिलेला आहे सर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे की मुलांनो रांगेत उभे राहा, अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यातील व्याकरण सांगा अशा प्रकारे सूचना सुद्धा दिलेली आहे. तर बघा मुलांनो म्हणजे संबोधन, संबोधन म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो विभक्ती संदर्भात सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न 100% विचारला जातो की हाक मारणे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला हाक मारली जाते किंवा उद्देशून बोलले जाते तेव्हा त्या नामाची संबोधन विभक्ती होते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते. आता हे बघा मित्रांनो घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा घोडा या शब्दाचे जे सामान्य रूप होणार आहे मित्रांनो घोडे होणार आहे, म्हणजे ऑप्शन जे ओके ऑप्शन जे एक मिनट घोड्या असे होणार आहे, घोड्या. ओके ओके, ऑप्शन 2 बरोबर असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण या प्रश्नासंदर्भात काही नियम दिलेले आहे. हे बघा घोड्या शब्दाचे सामान्य रूप घोडा या आकारांत पुल्लिंग नामाला प्रत्यय लावताना त्याचे घोड्या असे रूप होते, म्हणजे पर्याय बी बरोबर असेल. ओके, ऑप्शन जे बी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की कोणत्या समासात प्रथम पद महत्त्वाचे असते. सोपा प्रश्न आहे की सर अव्ययभाव समासात प्रथम पद महत्त्वाचे असते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो टोटली इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहत आहोत मित्रांनो, कारण परीक्षेला फक्त 30 दिवस बाकी आहे आणि 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला मराठी विषय संदर्भात अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे की भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, संत एकनाथ किंवा संत जनाबाई, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला, तर ऑप्शन असेल संत तुकाराम, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका कोण. तर बघा काव्य फुले या कविता संग्रहाची लेखिका म्हणजे सावित्रीबाई फुले. ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपलं या ठिकाणी राईट आन्सर किंवा बरोबर उत्तर असणार आहे. काव्य फुले ही कविता संग्रह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला काव्य फुले हा मराठी साहित्यातील एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा कविता संग्रह आहे. हा संग्रह 1854 मध्ये प्रकाशित झाला होता, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटन जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते. आता हे बघा मित्रांनो द्विगु समासाचे उदाहरण कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ज्या ठिकाणी संख्या हा प्रथम पद असतो त्या ठिकाणी द्विगु समास होतो, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे. बार भाई आपला या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो हे बघा द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण नंबर असते आणि त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा ग्रुप बोध होतो त्याला द्विगु समास असे म्हणतात. 12 भाई या शब्दाचा विग्रह 12 भाईंचा म्हणजे भावांचा समूह येते. 12 ही संख्या आहे म्हणून हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की तडाग म्हणजे काय. तर हे बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये 2-3 वेळा आलेला प्रश्न आहे की सर तडाग म्हणजे काय, तर तलाव, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे मुलगी, लता,
चुणचुणीत किंवा चतुर अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि वल्लरी या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे लता, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे लता, वेल किंवा वेली, म्हणजे हे समानार्थी शब्द आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की गावाच्या डॅश डॅश जवळ येऊन सर्वजण विजयवीराची वाट पाहत होते. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल वेशीवर, म्हणजे आपला ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. गावाच्या वेशीवर येऊन सर्वजण विजयवीराची वाट पाहत होते. ऑप्शन 1 आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता नाही? तर हे बघा मित्रांनो, 4 शब्द दिलेले आहे आणि उपसर्ग घटित शब्द कोणता नाही प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. तर हे बघा, अनुक्रम उपसर्ग घटित शब्द आहे, अवकृपासुद्धा या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द आहे आणि अपहार अपहार शब्दसुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे, परंतु वेदना या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द नाही. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 आहे की अगड पगड हा शब्द डॅश डॅश आहे. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे की अगड पगड हा शब्द जे आहे मित्रांनो ते अंशाभ्यस्त आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की पुढीलपैकी देशी भाषेतील शब्द कोणता? तर हे बघा मित्रांनो, देशी भाषेतील शब्द कोणता प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. सासरा, लुगडे, घास किंवा पाय अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, ऑप्शन जे 2 असेल लुगडे आपला या ठिकाणी देशी भाषेतील शब्द राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की अंगात धाडस असणाऱ्यांनीच सैन्यात भरती व्हावे या वाक्यातून कोणता अर्थ प्रकट होतो? तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. संकेतार्थ, आज्ञार्थ, स्वार्थ किंवा विद्यार्थ अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 विद्यार्थ दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा किंवा अपेक्षा या गोष्टीचा बोध होतो त्याला विद्यार्थ वाक्य असे म्हणतात. म्हणजे पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष एकवचनी नपुसक लिंगी असते? हा प्रश्न आपण हिंदी भाषेमध्ये सुद्धा पाहिलेला आहे आणि सोपा प्रश्न आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल, भावे प्रयोग आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कारण नेहमी तृतीय पुरुष एकवचनी आणि नपुसक लिंगी असते तो प्रयोग म्हणजे भावे प्रयोग. ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. तो वर्गातील सर्व व्यंजन डॅश डॅश आहेत. तर बघा, तो वर्गातील जे सर्व व्यंजने आहे मित्रांनो ते दंत व्यंजने असणार आहे. म्हणजे त, थ, द, ध, न हे दंत व्यंजने आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, हे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. डिफिकल्टी लेवल पाहून, म्हणजे प्रश्नपत्रिकेची आणि परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे मित्रांनो त्या हिशोबाने आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. पेपर 1 साठी आपण 50 प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहोत मित्रांनो आणि पेपर 2 साठी सुद्धा 40 प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित विषयाचे आपण 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तरसूची पण दिलेली आहे आणि प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. आणि प्राईस फक्त आपण 499 रुपये ठेवलेला आहे. पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र अशा प्रकारे 4 विषयाचे प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे मित्रांनो. प्राईस आपण 399 ठेवलेला आहे आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल मित्रांनो विथ आन्सर की. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 कॉम्बो पॅक पाहिजे तर तुम्हाला फक्त 699 रुपये 699 रुपयेमध्ये या ठिकाणी हा कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. परीक्षेपूर्वी महाटेट 28 जून 2026 साठी हे एकदम इम्पॉर्टंट आणि
सिलेक्टेड प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात टोटली अनालायसिस करून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि 100% तुम्हाला याचा फायदा जे आहे मित्रांनो ते परीक्षेला मिळणार आहे, कारण परीक्षेला फक्त 30 दिवस बाकी आहे आणि अशाच प्रकारची प्रॅक्टिस करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल जे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न दिलेला आहे की ने ए शी नि शी ई हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? तर सोपा प्रश्न आहे आपला. ऑप्शन जे डी असेल तृतीय विभक्ती आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न आहे की अयोग्य पर्याय कोणता? तर हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. सुई सुया बरोबर आहे, बिया बरोबर आहे आणि स्त्रिया सुद्धा बरोबर आहे, परंतु दासी आणि दास्या या ठिकाणी चुकीचा पर्याय दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की मराठी व्याकरणातील वचनाच्या नियमानुसार इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन सामान्यत याकारांत होते. उदाहरणार्थ सुई सुया, बिया, स्त्रिया, परंतु या नियमाला काही शब्द अपवाद आहेत. जशा प्रकारे दासी हा अपवाद आहे. दासी या शब्दाचे अनेक वचन बदलत नाही, लक्षात ठेवा, ते दोन्ही वचनात दासी असेच राहते. उदाहरणार्थ एक दासी, अनेक दासी. ओके, त्यामुळे दासी दास्या हा पर्याय चुकीचा म्हणजे अयोग्य राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की मेघ हा शब्द डॅश डॅश आहे. तर हे बघा मित्रांनो, मेघ हा तत्सम शब्द आहे, म्हणजे संस्कृत शब्द आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला राईट आन्सर असणार आहे, कारण की मेघ हा मूळ संस्कृत शब्द आहे आणि तो मराठीतही त्याच रूपात वापरला जातो. उदाहरणार्थ मेघ गर्जना, मेघ मल्हार. ओके, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की सर शाश्वत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की शाश्वत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द म्हणजे क्षणभंगूर. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. आता हे बघा मित्रांनो, समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? तर हे बघा, स्वेदज कीटक बरोबर आहे, हिरण्य सोने बरोबर आहे आणि कुरंग हरिण हे सुद्धा बरोबर आहे, परंतु तुरंग हत्ती या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे मित्रांनो, कारण तुरंग म्हणजे घोडा. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपली या ठिकाणी अयोग्य जोडी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न आहे की अयोग्य पर्याय शोधा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. आता पहिला जे पर्याय आहे ताट वाटी म्हणजे इतरेतर द्वंद्व समास बरोबर आहे. खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व समास बरोबर आहे आणि बजार हाट म्हणजे समाहार द्वंद्व समास बरोबर आहे, परंतु कृष्ण अर्जुन या ठिकाणी समाहार द्वंद्व समास दिलेला आहे, तो चुकीचा पर्याय असणार आहे, कारण कृष्ण अर्जुन हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कृष्ण अर्जुन हा इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. या शब्दाचा विग्रह कृष्ण आणि अर्जुन असा होतो. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययाचा वापर करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. समाहार द्वंद्व नाही, म्हणून हा पर्याय अयोग्य राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की मी गिटार वाजवीत असेन या वाक्यातील काळ ओळखा. तर हे बघा मित्रांनो, मी गिटार वाजवीत असेल या वाक्यातील जे काळ असणार आहे ते अपूर्ण भविष्यकाल असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. हे बघा, अपूर्ण भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात लागू असेल किंवा अपूर्ण असेल तेव्हा त्या काळाला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. या वाक्यातील वाजवित हे धातू साधित म्हणजे कृदंत क्रिया चालू असल्याचे दर्शवते आणि असेन हे सहाय्यक क्रियापद क्रिया भविष्यकाळात घडणार असल्याचे सांगते. म्हणजेच गिटार वाजविण्याची क्रिया भविष्यकाळात अपूर्ण असेल. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, बरोबर उत्तर असणार आहे. वाग्बाण या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर वाक प्लस बाण म्हणजे व्यंजन संधी. बरोबर ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता? तर हे बघा मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. फोटो हा सामान्य रूप न होणारा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न आहे की भावनेच्या बांध फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर हे बघा मित्रांनो, भावनेच्या बांध फुटणे म्हणजे दाबून टाकलेली भावना उफाळून येणे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. आणि जशा प्रकारे आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो, स्क्रीनमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे. आत्ताच परचेस करून तुम्ही हे जे प्रश्नपत्रिका आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, ते तुम्ही सॉल्व करू शकतात आणि परीक्षेला जा म्हणजे तुम्हाला खूप जास्त फायदा याचा मिळणार आहे. म्हणजे सेपरेट तुमच्यासाठी हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि जर तुम्हाला फक्त किंवा हिंदी मराठी म्हणजे सेपरेट विषयासाठी प्रश्नपत्रिका पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही एका पेपरची 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल. मित्रांनो, परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही जर आतापर्यंत काहीच केले नाही तर हे प्रश्नपत्रिका सॉल्व करून परीक्षेला जा म्हणजे 100% तुम्हाला निकाल मिळेल मित्रांनो. कारण जशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते प्रश्नपत्रिकेचा प्रारूप स्वरूप बघून हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि डायरेक्ट प्रश्न तुम्हाला 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये अशाच प्रकारचे पाहायला मिळणार आहे. तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. 499 पेपर 1, 399 पेपर 2. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रश्नसंच पाहिजे तर कॉम्बो पॅक 699 आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.